नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. अहो, आज ऑफिसातून येताना जरा भाजी आणाल का? घराला कुलूप घालता घालता संगीतानं म्हटलं. राहुलनं रागानं तिच्याकडे बघितलं. का? तुला काय झालंय? रोज तूच आणतेस ना? हो, पण आज मला घरी यायला बऱ्यापैकी उशीर होईल. आईकडे जायचंय. तिची तब्येत बरी नाहीये. हे ऐकताच राहुलचं डोकं तापलं. तुला तर रोजच माहेरी जायला काहीतरी निमित्त हवं असतं. कधी आईची तब्येत बरी नाही, कधी बाबांचा मूड ठीक नाही. चिडक्या आवाजात राहुल बडबडला. राहुलचं बोलणं ऐकून संगीता रडवली झाली. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्न ठरवताना तिनं राहुलला व सासू सासऱ्यांना सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही आईबाबांची काळजी तिला घ्यावी लागेल. त्यावेळी तर राहुलनं अगदी आनंदानं संमती दिली होती. पण आता जेव्हा ती आईकडे जायचं म्हणते, राहुल असाच रिॲक्ट होतो. एरवी ती शांतपणे ऐकून घेते, समंजसपणे दुर्लक्षही करते. पण आज मात्र ती खूपच दुखावली गेली. थोडी चिडूनच म्हणाली, ठीक आहे, मीही आता परत येणार नाही, तिथंच राहीन. राहुलनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. तिला तिच्या बसस्टॉपवर सोडून तो त्याच्या ऑफिसला निघून गेला. संगीताचा मूड आज एकदमच वाईट होता. बस आल्यावरती त्याचं मनस्थितीत बसमध्ये चढली. ऑफिसमध्ये गेली. कशाबशा काही फायली तिनं हातावेगळ्या केल्या, पण मन कामात लागेना. गडबडीत लंच बॉक्सही घरीच विसरली होती. ती ऑफिसातून निघाली आणि थेट तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली. दारात संगीताला बघताच आनंदानं रितूनं तिला मिठीच मारली. नंतर तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघितलं तिनं. विचारलं, काय झालं गं? राहुलशी भांडलीस का? छे छे, तसं काही नाहीये, संगीता म्हणाली. असं म्हणजे आता तुला माझ्याशी खोटं बोलावं लागते तर? रितूनं नाराज होत म्हटलं. नाही गं, तुझ्यापासून काय लपवायचं? तुला तर सगळं ठाऊकच आहे, संगीता म्हणाली. बरं, तू बस, मी आले. रितूनं तिला सोफ्यावर बसवलं आणि प्यायला पाणी दिलं. मग पटकन आज जाऊन तिनं जेवणाची 2 ताटं तयार केली आणि संगीताला स्वतःबरोबर जेवायला लावलं. पोटात अन्न गेल्यावर संगीतालाही जरा बरं वाटलं. आता सांग, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर काळजीचे ढग का आले आहेत? रितूनं म्हटलं. अगं, काय सांगू, रोजच्या कटकटींनी जीव वैतागलाय. कधीही माहेरी जायचं नाव काढलं की राहुल भडकतोच. तुला माहीत आहे की मी आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांना माझी गरज भासते. त्यांना माझ्याखेरीज कुणीही नाही. लग्नापूर्वीच हे मी त्याला सांगितलं होतं की मला आईबाबांची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तर अगदी उदारपणे हो म्हटलं आणि आता आपल्या शब्दाला जागत नाहीये. म्हणजे पुन्हा तुझ्या माहेरी जाण्यावरून तुमचं वाजलं आणि तुझा मूड गेलाय, रितूनं म्हटलं. पण काळजी नको करूस, आपण यावर उपाय शोधूयात. कसला बोडक्याचा उपाय? मला तर काही सुचेनाच झाले. एकीकडे आईबाबा आणि दुसरीकडे राहुल, दोघंही माझेच अतिप्रेमाचे, पण दोघांच्या प्रेमात माझं मात्र पार सँडविच झाले. कधी कधी तर वाटतं की सगळं सोडून कुठंतरी दूर निघून जावं, संगीता म्हणाली. खरंय तुझं, कुठंतरी जायला हवं. म्हणजेच राहुलला कळेल की बायको घरात नसली तर घर कसं खायला उठतं, रितूनं म्हटलं. म्हणजे तुला माझं म्हणणं पटते तर? पटते ना, उगीच थोडी म्हणते मी. पण जायचं कुठे? हीच तर समस्या आहे. कुठेही जायची गरज नाही. इथं माझ्याकडेच राहा. वरून 1 महिन्यासाठी अमेरिकेला गेलाय. घरी मी एकटीच आहे. आपण दोघी मजेत राहू. हे तर फारच छान झालं. मी 4 दिवस इथंच थांबते. उद्याच ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देते, संगीता समाधानानं म्हणाली. राहुलला काहीच कळू द्यायचं नाही. जरा होऊ दे त्याचीही फजिती. आज तू घरी गेलीस नाहीस तर कळेलच त्याला तुझी किंमत, रितूनं बजावलं. संगीताला आता खूपच मोकळं वाटत होतं. रितूलाही संगीताच्या समस्येवर तोडगा निघाल्याचं समाधान वाटत होतं. इथूनच उद्या त्या दोघी मिळून संगीताच्या माहेरी जातील अन आईबाबांना भेटून येतील, असंही त्यांचं ठरलं होतं. इकडे ऑफिसात गेल्यावर राहुल संगीताशी झालेलं भांडण विसरून आपल्या कामात बिझी झाला. घड्याळानं 8 वाजल्याचं सांगितलं तेव्हा भानावर आला. घरी पोचल्यावर घराला कुलूप बघितलं तेव्हा त्याला सकाळच्या वादाची आठवण झाली. चिडून तो बडबडत कुलूप उघडू लागला. इतक्या वेळा सांगितलं तरी बाईसाहेब आपल्या मनाचंच करणार. नवऱ्याशी भांडण झालं तरी चालेल, पण माहेरी जाणारच.
रात्री 10 वाजले अन संगीता घरी आली नाही. तेव्हा राहुलचा राग अधिकच वाढला. आता संगीता घरी आली की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा असं त्यानं ठरवलं. पण 12 वाजले. संगीताचा पत्ता नव्हता. तेव्हा त्याला सकाळचे तिचे शब्द आठवले. तो म्हणाला होता, "मग तिथेच का राहत नाही?" त्यावर तिनं म्हटलं होतं, "आता मी तिथंच राहीन." आता मात्र त्याला संगीताचा नाही, स्वतःचाच राग आला. स्वतःवर एवढाही संयम ठेवता येत नाही म्हणजे काय? तिला आईकडे जायला आपण अडवायला नको? तो संगीताला फोन करायचा विचार करत होता. एवढ्यात फोनची घंटी वाजली. त्यानं धडधडत्या हृदयाने फोन उचलला. फोनवर संगीताचे वडील होते. "काय झालं बाबा? इतक्या रात्री फोन का केला?" त्याने अमल वैतागूनच विचारलं. "जरा संगीताशी बोलायचं होतं. ती आज इकडे येणार होती, पण आली नाही म्हणून काळजी वाटली." "तिची तब्येत बरी आहे ना?" बाबांनी विचारलं. हे ऐकून राहुल गडबडलाच. त्यानं घाबरून विचारलं, "म्हणजे संगीता तुमच्याकडे नाही आलेली?" "ती निघाली होती तुमच्याकडे, पण ती घरीही नाहीये." "काय सांगतोस? मग माझी पोरगी आहे कुठे?" उत्तर न देता राहुलनं फोन बंद केला. आता मात्र राहुल घाबरला. तो संगीताच्या मोबाईलवर फोन करत होता, पण प्रत्येक वेळी तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. सकाळी सगळ्यात आधी राहुल संगीताच्या माहेरी गेला. कदाचित ती तिथंच असेल अन त्याला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम तिनं हा डाव रचला असेल. पण खरोखर संगीता तिथं नव्हती अन काळजीनं आईबाबा काळवंडले होते. त्यानंतर तो तिच्या ऑफिसात गेला. तिथं कळलं की काल ती लंच टाईममध्ये ऑफिसातून गेली ती आलीच नव्हती. अजूनही नाही आलेली. हताश झालेला राहुल सरळ घरी परतला. सगळा दिवस त्याला संगीताचे सगळे चांगले गुण आठवून रडायला येत होतं. आज कदाचित ती घरी परत येईल या आशेवर सगळा दिवस तो घरात तिची वाट बघत होता. पण रात्र झाली तरी संगीताचा पत्ता नव्हता. इकडे रात्री खूप उशिरापर्यंत रितू आणि संगू गप्पा मारत होत्या. केव्हा तरी उशिरा झोपल्या. सकाळी दारावरच्या घंटीमुळे संगीताची झोप उडाली. रितू अजून गाढ झोपेत होती. कदाचित दूध आलं असेल, आपण ते घेऊ. तेवढ्यासाठी रितूची झोपमोड कशाला करायला हवी असा विचार करून संगीतानं बाहेरच्या हॉलमध्ये येऊन दार उघडलं. दारात 4 धटिंगण उभे होते. त्यांचे चेहरे बघताच घाबरून संगीता दार लावून घेणार. तेवढ्यात त्यातील दोघांनी संगीताला उचललं. एकानं तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली, दुसऱ्याने तोंडात बोळा कोंबला आणि एकाने गाडीत टाकलं. काही वेळासाठी संगीताची शुद्धच हरपली. ती शुद्धीवर आली तेव्हा तो मोकळी होती, पण एका झोपडीवजा घरात होती. ती घाबरून रडायला लागली. काय करावं? आपण कुठं आहोत? आपल्याला इथं का आणले? काहीच तिला समजत नव्हतं. सकाळपासून ती पाण्याच्या घोटाविना तिथं रडत बसली होती. 4च्या सुमारास कुणी दोघंजण आले अन संगीताला तिच्या नवऱ्याबद्दल विचारायला लागले. तिनं राहुलबद्दल सगळी माहिती त्यांना दिली तर ते म्हणाले, "आम्हाला वरुणबद्दल माहिती हवी." "राहुलची नकोय. माझा नवरा राहुलच आहे. वरुण माझ्या मैत्रिणीचा, रितूचा नवरा आहे. तो सध्या अमेरिकेला गेलाय." "पण तुम्हाला वरुण कशाला हवाय? अन तुम्ही मला इथं कशाला आणून ठेवलंय?" ती दोघं थोडी चकित होऊन, थोडी भांबावून एकमेकाकडे बघत होती. तेवढ्यात तिनं त्यांना पाणी पिण्यासाठी मिळेल का विचारलं. एकानं तिला बाहेरून कुठून तरी एक तांब्याभर पाणी अन खायला काहीतरी आणून दिलं अन जाता जाता दुसरा डाफरला, "जास्त स्मार्टपणा करू नकोस. तुझ्या नवऱ्यानं आमच्या बॉसकडून कर्ज घेतले अन आता पैसे द्यायला नाही म्हणतोय. जोपर्यंत आमचे पैसे तो देणार नाही तोवर तुला सोडणार नाही. पैसा नाही मिळाला तर तुला विकून पैसे मिळवू." हे ऐकून संगीता भीतीनं पांढरी पडली. बापरे, कोणत्या संकटात सापडले आहे? इथून कोण सोडवेल? राहुलला निदान फोन करता आला असता तर. दुसऱ्या दिवशीही संगीता आली नाही. तेव्हा मात्र राहुल पार उन्मळून पडला. तिच्याबद्दल काहीच बातमी नाहीये. याचा अर्थ काहीतरी वाईट घडलं असावं या विचारानंच तो हवालदिल झाला. त्याला रडू यायला लागलं. तिसऱ्या दिवशी डोरबेल वाजली. संगीता आली बहुतेक अशा विचारात तो आनंदानं दार उघडायला धावला. दारात त्याचे आईबाबा उभे होते. त्यांना बघून त्यांचा संयम संपला.
तो आईवडिलांनी मिठी मारून रडू लागला. त्याला असा घाबरून रडताना बघून ती दोघंही बावरली. काय झाले? सगळं ठीकठाक आहे ना? वडिलांनी विचारलं. नाही बाबा, काहीही ठीक नाही आहे. संगीता 3 दिवसापूर्वी घर सोडून गेले, अजून परतली नाही आहे. राहुलला कसाबसा बोलला. काय? सूनबाई घर सोडून गेली? पण का? आश्चर्याने आईनं विचारलं. नक्कीच तू तिच्याशी भांडला असशील, तिला टाकून बोलला असशील. एरवी माझी सून सुशील अन समंजस आहे. आई म्हणाली. होय आई, मीच तिला लागट बोललो. नेहमीच मी तिला वाईट बोलतो, म्हणूनच ती रागावून निघून गेली, असं म्हणत राहुलने घडलेली सगळी हकीकत त्या दोघांना सांगितली. हे तर फार वाईट दब्रा झालं. अन तुदब्राझ फारच चुकलं. तिनं लग्नापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की तिच्या आईबाबांना तिच्याशिवाय कुणीही नाही आहे. तर मग तू तिच्या माहेरी जाण्यावरून का आक्षेप घेतोस? तिनं तुला कधी आमच्यासाठी खर्च करण्याबद्दल हटकलंय? कधी आमच्या सेवेत तिच्याकडून कमी झाले? सगळं ती नीट करते, तर तू तिला मदत करायची, सपोर्ट करायचास. राहुलचे बाबा त्याला समजावत म्हणाले. खरंय बाबा, माझंच चुकलं. मी तिला समजून घ्यायला कमी पडलो. एकदा ती परत आली की मी तिची क्षमा मागेन. कधीही भांडणार नाही. तिच्या आईबाबांनीही तुझ्याप्रमाणेच समजेन. राहुलचे बाबा व आई येऊनही अजून 1 दिवस गेला. अजून संगीताचा पत्ता नव्हता. आता तेही घाबरले. संगीता फोन का करत नाही? खरोखर काही दगाफटका तर झाला नाही आहे ना? इकडे संगीता अचानक नाहीशी झाल्यामुळे रितूही काळजीत पडली. दार उघडं टाकून अचानक कुठे गेली असेल संगीता? बरं, मोबाईलही नेला नव्हता. कदाचित अचानक राहुलचा फोन आल्यामुळे घाईनं निघून गेली असेल. तीही फक्त अंदाज बांधत होती. संगीता किमान राहुल कोणाचा तरी फोन येईल म्हणूनही ती वाट बघत होती. शेवटी ती राहुलच्या ऑफिसात पोहोचली आणि तिनं संगीतानं जे काय ठरवलं होतं ते राहुलला सांगितलं. आणि तिनं सांगताच निघून गेल्यामुळे किती काळजी वाटली तेही सांगितलं. आता मात्र राहुलच्या हातापायातली शक्तीच गेली. असे हातपाय गाळून चालणार नाही राहुल. नक्कीच संगीता संकटात आहे. आपण पोलिसात रिपोर्ट करूया. रितूनं त्याला धीर दिला. मग दोघं पोलीस स्टेशनला गेली आणि संगीता बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट केला. पोलिसांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी राहुलला पोलीस ठाण्यातून फोन आला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या गावात गुंडांनी काही स्त्रियांना व मुलींना एका घरात कैद करून ठेवले. आम्ही तिथं धाडं घालतो आहोत. तुमच्या पत्नीचाही तपास लागू शकतो. तुम्हीही आमच्या सोबत चला. संगीताच्या आईबाबांना घेऊन रितूही आली. राहुलचे आईबाबा व ही सगळी माणसं गाडीतून तिथं गेली. पोलीस पार्टीनं आधीच जाऊन गुंडांना ताब्यात घेतलं होतं. घरातून बायका मुलींना बाहेर काढण्यात येत होतं, पण त्यात संगीता नव्हती. राहुलनं निराशेनं मान हलवली. तेवढ्यात एका बंद खोलीकडे एका पोलिसाचं लक्ष गेलं. ती खोली उघडण्यात आली. गुडघ्यात मान खाली घालून संगीता तिथं रडत बसली होती. ती फार चुकून गेली होती. थँक्यू इन्स्पेक्टर. ही पहा माझी बायको. राहुल अत्यानंदानं ओरडला. संगीतानं वर मान केली. राहुलला बघताच ती उठली आणि तिनं राहुलला मिठी मारली. मला क्षमा कर संगीता. माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला. मी वचन देतो, यापुढे तुला मी माहेरी जाण्याबद्दल कधीही बोलणार नाही, कधीच अडवणार नाही. चल घरी जाऊया. राहुललाही रडू येत होतं. सूनबाई चल घरी. तुझा नवरा आता शहाणा झालाय, सुधारलाय. सासू सासरे एकदमच बोलले. तशी रडता रडता संगीता खुदकन हसली. ती आईबाबांच्या पाया पडली. आपल्या आईला व बाबांना तिनं मिठी मारली. रितूलाही हे सगळं बघून भरून आलं. तिनं हलकेच आपले डोळे टिपले. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.